श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयं भक्त प्रारब्ध घडवी ही माय. या वाक्याची प्रचिती देणारा आजचा खूप सुंदर अनुभव आहे. जिथे स्वामींचं अस्तित्व असतं, जिथे स्वामींचं अधिष्ठान असतं, त्यांच्या आयुष्याचं प्रारब्ध घडवण्याची ताकद ही महाराजांमध्ये असते. फक्त तेवढी सेवा, विश्वास, श्रद्धा आपला असायला पाहिजे. कारण महाराज त्यांच्याकडून 100% असतात. आपण देखील जर 100% मनापासून महाराजांची भक्ती केली तर नक्की मनासारखं होत असतं. आजचा अनुभव ऐकून प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. तुम्हाला देखील स्वामींचे असेच अनुभव आले असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही तुमचा अनुभव शेअर करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आपल्या चॅनलवरती रात्री 9 वाजता रोज लाईव्ह 12 लाख तारक मंत्राची सेवा होत असते. या सेवेमध्ये देखील सर्वांनी सहभाग होऊन दुःखमुक्त व्हायचं आहे. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठे अनुभव सांगणार आहे. सर्वप्रथम सांगायला आनंद वाटतो की मी महाराजांच्या सेवेमध्ये कशी आली, स्वामींनी मला त्यांच्या सेवेत कसं घेतलं. खरंच खूप पस्तावा येतो की एवढा लेट महाराज माझ्या आयुष्यामध्ये का आले. जर अगोदरच स्वामी माझ्या आयुष्यात आले असते तर आज मी आणखी खूप सेवेत असते असं मला वाटतं. मला त्याची खंत वाटते की मी खूप लेट स्वामींच्या सेवेत आले. 2011 साली मी स्वामींच्या सेवेमध्ये आले. काय झालं स्वामी भक्तांनो, माझ्या मिस्टरांचं ट्रान्सफर झालं. ट्रान्सफर झाल्यानंतर आम्ही पुणे येथे गेलो. पुणेला गेल्यानंतर आम्ही जो काही फ्लॅट बघितला तिथे आम्ही रेंटनी राहत होतो. आणि त्याच बाजूला ज्या कोणी ताई होत्या त्या सर्व स्वामी भक्त होत्या. त्यांच्या घरात खूप छान वाटायचं. सकाळ सकाळ तारक मंत्र कानावर पडायचा, तारक मंत्र ऐकू यायचा. मला खूप असं वाटलं की हे यांच्या घरात किती पॉझिटिव्ह एनर्जी आहे, हे किती छान यांचं आहे, सुखी संसार आहे, सर्व काही व्यवस्थित आहे. मग आम्ही रोज संध्याकाळी खाली फिरायला जात असायचो. मग आमचे असेच गप्पा चालायच्या तर महाराजांचेच ते बोलायचं, दुसरं काही ते बोलतच नसायच्या. स्वामींविषयीच बोलायच्या. खूप स्वामींचे अनुभव वगैरे ते सांगत होत्या. आणि मग मला स्वामींचं वेड लागलं. तेव्हापासून मग मी स्वामींची सेवा करू लागले. सुरुवातीला ताईंनी सांगितल्याप्रमाणे मी 11 गुरुवारचं व्रत सुरू केलं. नवीन होते, सेवा करायची कशी करायची काहीच माहीत नव्हतं, पण महाराजांनी करून घेतली. स्वामींचा फोटो, स्वामीचरित्र आणि माळ घेऊन आले. 11 गुरुवार चालू केले. माझा एक संकल्प होता, एक इच्छा होती, ती पूर्ण करण्यासाठी मला हे व्रत करायचं होतं. आणि मग मी केलं, पूजा वगैरे मांडली. त्यानंतर मी एक पूर्ण स्वामीचरित्र वाचलं, 11 वेळेस तारक मंत्र म्हटली, आरती केली, 11 माळी जप केला. खूप छान प्रसन्न त्या दिवशी घरामध्ये वाटत होतं. मला खूप छान वाटायचं. आणि मग असंच काय झालं की दुसऱ्या गुरुवारी मला महाराजांसाठी फुलंच मिळाले नाही. जिथे मी राहते तिथे त्या दिवशी फुलेच नव्हते. मिस्टरांनाही सांगितलं तर ते म्हटले, मला जर लक्षात राहिलं तर येताना घेऊन येईन असं म्हटले. आणि मग मी त्यांना आठवण करून देण्यासाठी फोनही करत होती, पण त्यांचा फोन स्विच ऑफ येत होता. मला खूप टेन्शन आलं की आता उद्या गुरुवार आहे आणि सकाळीच पूजा मांडणी करायची. कारण मी सकाळीच 4 वाजता उठून सर्व सेवा वगैरे करून घेत होती, म्हणजे दिवसभर मला टेन्शन नसायचं. महाराजांसाठी फुलं तर पाहिजे, कारण फुलं असलं तरच छान प्रसन्न वाटतं. मला खूप अशी काळजी वाटली की आता मिस्टर आणत्या का नाही, त्यांच्या लक्षात राहतं का नाही. कारण त्यांना एखादी गोष्ट सांगितली ना तर खूप वेळेस फोन करून सांगावं लागतं की घेऊन या म्हणून. आणि त्या दिवशी फोन स्विच ऑफ होता. आणि स्वामी भक्तांनो, असं झालं की माझे मिस्टर हे फुलाच्या दुकानाच्या पुढे गेले. पुढे गेल्यानंतर अचानकच त्यांना आठवलं की मला फुले सांगितले. ते पुन्हा रिटर्न मागं आले. स्वामींनीच त्यांच्या मनामध्ये ते दिलं, त्यांना आठवण करून दिली. आणि मग ते मला फुलं घेऊन आले. मला तोपर्यंत मी महाराजांचा धावा करत होती की त्यांनी फुलं आणू द्या, फुलं आणू द्या असं मी स्वामींना म्हणत होती. आणि ते घरी आले आणि फुलाची पिशवी माझ्या हातात दिल्यानंतर मला खूप आनंद झाला. मी त्यांना म्हटलं की तुम्ही तर खूप विसरता, मला टेन्शन आलं होतं की तुम्ही आणता की नाही. ते म्हटले, अगं मी विसरलो होतो, पण तिथून पुढे गेल्यानंतर अचानक मला आठवलं, मी पुन्हा मागे गेलो आणि तुझ्यासाठी फुलं घेऊन आलो. मला खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी पूजा वगैरे मांडली. आणि स्वामी भक्तांनो काय सांगू,
खूप त्या दिवशी प्रसन्न, दिव्यामध्येही खूप छान आकार झाला, घरामध्ये प्रसन्न वाटत होतं. आणि माझी जी इच्छा होती ती इच्छा माझी दुसऱ्याच दिवशी स्वामींनी पूर्ण केली. ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर मला महाराजांचा खूप म्हणजे खूप आणखी विश्वास बसला की खरंच स्वामी आहेत, अशी प्रचिती स्वामींनी मला त्या दिवशी दाखवून दिली. आणि मला खूप छान वाटलं, कारण माझी जी इच्छा होती ती म्हणजे लवकर पूर्ण होणे शक्यच नव्हतं, अशक्य होती अशी ती इच्छा होती, पण स्वामींनी ती दुसऱ्याच गुरुवारी पूर्ण केली. त्यामुळे मला खूप आनंद झाला, कारण माझे जी एक मैत्रीण होती ना, ती माझ्याशी बोलत नसायची आणि आमची खूप मैत्री होती, पण थोडेसे गैरसमज झाल्यामुळे ती माझ्याशी बोलत नव्हती आणि ती बोलण्यासाठी मी हे करत होते. आणि स्वामी भक्तांनो, तिचा स्वतःहून मला त्या दिवशी कॉल आला आणि आम्ही दोघी बोललो. आणि त्यामुळे महाराजांची मला खूप विश्वास पटला की नाही, स्वामी खरंच अशक्य ते शक्य करून दाखवतात. त्यानंतर माझी सेवा हळूहळू वाढवत गेली. मग मी देवघर देव्हारा व्यवस्थित केला. त्यानंतर जसे जसे दिवस पुढे जात राहिले तसे तसे मला आणखी अनुभव येत गेले. स्वामी भक्तांनो, काय झालं की माझे मिस्टर जिथे जॉबवरती होते त्यांना तिथे खूप मानसिक त्रास होता आणि त्यांचे जे वरिष्ठ होते त्यांना खूप त्रास द्यायचे, त्यामुळे ते खूप डिप्रेशनमध्ये राहायचे, असे आनंदात राहतच नसायचे. मी त्यांना खूप विचारायचे, ते म्हणायचे काही नाही, तू फक्त आनंदी राहा घरी, माझं टेन्शन घेऊ नको. पण मला त्यांचं ते दुःख आवडतच नव्हतं की ते खूप डिप्रेशनमध्ये राहतात. मी त्यांना म्हणायची त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, पण ते म्हणायचे की मी कितीही चांगलं काम केलं, काहीही केलं, कसंही वागलं तरी ते माझ्यावरतीच ब्लेम करतात, मलाच बोलतात, सर्वजण मला बोलतात, त्यामुळे मला खूप वाईट वाटतं. मग हा प्रश्नासाठी आम्ही मठामध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर त्या दादांनी आम्हाला जी काही सेवा दिली ती सेवा आम्ही करायचं ठरवलं. मिस्टरही म्हटले की ठीक आहे, मी जर याच्यातून मुक्त होत असेल तर करायला हरकत नाही. कारण मिस्टर म्हणतो ते एक तर त्यांची बदली व्हावी, नाही तर एक तर माझी बदली व्हावी, कारण मला इथे राहणं शक्य नाही. कारण 24 तास टॉर्चरमध्ये राहणं मी नाही जगू शकत, कारण माझे मिस्टर हे खूप स्वाभिमानी स्वभावाचे होते. मग दादांनी आम्हाला 108 स्वामीचरित्र पारायण दिले, त्यानंतर गुरुचरित्र पारायण, आणि त्यानंतर मला त्यांनी घोरकष्टम उद्धरम स्तोत्र, संकटमोचनची सेवा, या अशा सेवा त्यांनी दिल्या. आणि मग मी ती सेवा करू लागले. मिस्टरही सकाळी ती त्यांच्या दिलेली सेवा ती करू लागले. आणि हळूहळू स्वामी भक्तांनो, 6 महिन्यामध्ये एवढा बदल झाला की काय तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्यांच्या ऑफिसमध्ये जे काही वरिष्ठ त्यांना हे त्रास देत होते ते त्रास देणं त्यांचं पूर्णपणे बंद झालं. कारण माझे मिस्टर काय करायचे की सेवा केल्यानंतर मी ही सेवा केलेली आणि त्यांनीही सेवा केलेली जी विभूती असायची त्याची ती पुडी बांधायचे आणि रोज खिशामध्ये ती विभूती ते घेऊन जायचे. आणि पांढरीचा जो काठीचा मणी आहे त्या दादांनी आम्हाला दिला होता, तो काठीचा मणी आम्ही त्यांना माझ्या मिस्टरांच्या गळ्यात घातला. कारण ते म्हटले की तुमच्या पुढे कुणीही म्हणजे हिंस्रक प्राणी हिंस्रक व्यक्ती येणार नाही, तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही, हे गळ्यामध्ये तुम्ही ठेवा. तेही केलं आणि ही विभूतीची एवढी चमत्कार झाला की हळूहळू त्यांच्यामध्ये आपोआप बदल होत गेले. आणि माझ्या मिस्टरांना जे काही टॉर्चर करायचे ते टॉर्चर करणं बंद झालं. माझ्या मिस्टरांचं काम जे काही होतं ते खूप आवडू लागलं. आणि हळूहळू म्हणजे विशेष म्हणजे या सेवेने आम्ही एक मागितलं होतं आणि देवानी 2 डोळे दिले असं म्हणायला देखील हरकत नाही. एकासाठी सेवा केली, पण माझ्या मिस्टरांचं तिथे प्रमोशन झालं. प्रमोशन झाल्यानंतर आनंदाला पारावार राहिला नाही, कारण महाराजांच्या कृपेने झालं होतं. हे फक्त अशक्य होतं ते शक्य स्वामींनी केलं होतं. कारण माझ्या मिस्टरांचं प्रमोशन होण्यासाठी अजून जवळपास 1-2 वर्षाचा कालावधी होता, पण अगोदरच त्यांचं हे प्रमोशन झाल्यामुळे आम्ही खूप आनंदी झालो. आणि ते काही जो त्रास होता तो त्रास बंद झाला आणि माझ्या मिस्टरांचा स्वामींवरती प्रचंड विश्वास बसला. आणि मग आम्ही अक्कलकोटला जायचं ठरवलं की आपला एवढा त्रास झाला, प्रमोशन झालं, सर्व काही झालं, तर आता आपण अक्कलकोटला महाराजांचं दर्शन घेऊन येऊया असं मनामध्ये आलं. मग माझी मुलं आणि आम्ही 4 जणं गेलो. आमच्याकडे गाडी नाही, आम्ही ट्रेन बुक केली. ट्रेनचं तिकीट बुक केलं, पण नेमकी त्यावेळेस मिस्टरांना सुट्ट्या मिळत नव्हत्या आणि ट्रेनचं तिकीट तर बुक केलं. खूप टेन्शन आलं की आता कसं होणार. असं वाटलं की महाराजांनी आपल्याला बोलवलंच नाही, महाराज आपली परीक्षा घेत आहे असं वाटलं. स्वामींना खूप विनंती केली की स्वामी प्लीज आम्हाला येऊ द्या, तुमचं दर्शन घ्यायचं आहे, सर्व काही डोळ्यांनी बघायचं आहे, डोळे भरून तुम्हाला बघायचं आहे, आम्हाला अडवू नका, आम्हाला घेऊन चला. त्यासाठी
मी संकल्पित तारक मंत्राची सेवा सुरू केली. रोज 108 वेळा मी संकल्पित तारक मंत्र म्हणू लागले. आणि त्यानंतर काय आश्चर्य की माझ्या मिस्टरांना सुट्ट्या मिळाल्या आणि आम्ही ज्या दिवशी आम्ही तिकीट बुक केलं होतं त्याच दिवशी आमचा प्रवास सुरू झाला आणि आम्ही महाराजांच्या दर्शनासाठी गेलो. आम्ही तिथे गेल्यानंतर स्वामी भक्तांनो इतकं छान वाटत होतं, खूप प्रसन्न वाटत होतं. आम्ही वटवृक्ष मंदिरामध्ये गेलो. गर्दी प्रचंड होती, पण महाराजांची भेटणे आणि महाराजांचा आशीर्वाद मिळणे हे खूप होतं. कारण गर्दीमध्ये माझ्या मिस्टरांना आणि आम्हाला तिथे जे काही स्वामींची समाधी आहे तेथील एक जो हार आहे तो हार आणि पेढ्याचा बॉक्स आमच्याला देण्यात आला. म्हणजे आमच्या स्वामींनी नमस्कार स्वीकारला याचा अर्थ असा झाला. आम्ही तिथे बसलो आणि मग आम्हाला नवीन होतं त्यामुळे काही माहीत नव्हतं की बाळाप्पा चोळाप्पाचं मठ वगैरे काही. तर महाराजांनी बघा कसं आमच्याकडून करून घेतलं सर्व काही. तर जे तिथे हे होते ना दुसरे जे सेवेकरी ते असंच बोलत होते की आपल्याला बाळाप्पा मठात जायचं आहे म्हणून. तर मीही त्यांना विचारलं की हो मठ कुठे आहे, कसं आहे चोळाप्पा महाराजांचं. तर त्यांनी आम्हाला सर्व काही माहिती सांगितली की इथं तुम्ही रिक्षामध्ये जा, 10 रुपये घेतील, 10 रुपयामध्ये तुम्हाला सर्व काही बघायला मिळेल असं सांगितलं. मग आम्ही रिक्षावाल्याला विचारलं तर त्यांनी आमच्याकडं समाधी मंदिरामध्ये आम्हाला सोडलं. तिथे गेल्यानंतर स्वामी भक्तांनो मला काय झालं काय माहीत, पण मला इतकं रडू यायला लागलं, माझ्या डोळ्यातून अश्रूच थांबत नव्हते. महाराजांची ती पालखी, त्यानंतर ती समाधी, त्यानंतर महाराजांनी वापरलेल्या त्या सर्व गोष्टी आणि विशेष म्हणजे कुशावर्ती तीर्थ तिथं आम्हाला मिळालं. आम्ही ते कुशावर्ती तीर्थ घेतलं कारण स्वामींनी तिथे जी चोळाप्पा महाराजांच्या घरामध्ये जी विहीर तयार केली आहे ते कुशावर्ती तीर्थ तिथे आहे. ते तीर्थ आम्ही घेतलं. त्यानंतर आम्हाला माहीत नव्हतं इथे अभिषेक वगैरे होतो, पण आम्हाला संध्याकाळीच निघायचं होतं त्यामुळे सकाळी अभिषेक असल्यामुळे ती सेवा आम्हाला करता आली नाही. पण म्हटलं पुढच्या वेळेस नक्की करू. त्यानंतर आम्ही बाळाप्पा महाराजांच्या मठामध्ये गेलो, गुरु मंदिरामध्ये. तिथेही खूप छान वाटलं. ते स्वामींचे पाऊल बघितले. प्रत्यक्षात स्वामी तिथे आलेले पाऊल होते ते फडचीवरती. ते पाऊलांवरती डोकं ठेवलं आणि खूप समाधान वाटलं. कारण तिथल्या जे पुजारी होते त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस या मंदिराचं आम्ही काम करायला काढलं, फडची काढत होतो त्यावेळेस महाराजांचे पाऊल उमटले आणि स्वामींनी सांगितलं की इथे काहीच करू नका, इथे माझा वास आहे. ते हे पाऊल तसेच आहे, या फडच्या आम्ही मग तशाच ठेवल्या आहे असं सांगितलं त्यांनी. त्यावेळेस खूप छान वाटलं. त्यानंतर आम्ही मग आणखी इथं महाराजांचं काय आहे असं सर्वांना विचारलं तर ते म्हटले इथे जवळच शेख नुरग्याचा दर्गा आहे, तिथे तुम्ही जा. कारण महाराजांनी शंकररावाची व्याधी दूर करण्यासाठी तिथे ते गेले होते आणि तिथे जाऊन ते महाराज झोपले होते आणि तिथे आज देखील स्वामींच्या अस्तित्वाचा वास जाणवतो, त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि मग आम्ही शेख नुरग्याच्या दर्ग्यात गेलो. तिथेही खूप जणांनी खूप नवस वगैरे बोललेले होते, दोऱ्या वगैरे बांधलेल्या होत्या, बांगड्या हे केलेल्या होत्या. मी स्वामींना तिथे काहीच मागितलं नाही, फक्त एकच म्हटली की मला दरवर्षी तुम्हाला दर्शनाला इथे घेऊन या आणि माझ्याकडून अखंड तुमची सेवा करून घ्या आणि माझ्या मुखामध्ये तुमचं नामस्मरण असू द्या. कारण तुम्ही मला खूप दिलं आहे, जे माझ्या आयुष्यात भाग्यात नव्हतं ते देखील तुम्ही आम्हाला दिलं आहे. आता आमच्याकडे कुठलीच अपेक्षा राहिली नाही, निस्वार्थ भावनेने आमच्याकडून सेवा करून घ्या अशी मी मागणी तिथे जाऊन केली. त्यानंतर आम्ही रूमवरती आलो आणि जे काही प्रसाद होता तो प्रसाद घेण्यासाठी गेलो. तो प्रसाद मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. जर अक्कलकोटला तुम्ही गेला तर नक्की तिथला प्रसाद घेऊनच घ्या, कारण तशी प्रसादाची चव या ब्रह्मांडामध्ये कुठेच नाही. कारण तिथे महाराजांचा इतका सुंदर मंत्र चालू, महाराजांची गाणी चालू आणि तो प्रसाद एवढासा घेतला पण लगेच पोट भरलं. ही किती मोठी किमया स्वामींची आहे. किती सुंदर ते जेवण होतं. आम्ही सर्वांनी ते जेवण केलं. त्यानंतर आम्ही रूमवरती झोपण्यासाठी गेलो आणि मला खूप छान वाटत होतं, खूप रडायला येत होतं. आणि स्वामी भक्तांनो आम्हाला रात्री निघायचं होतं, पण मिस्टरांना म्हटलं की आता वेळही खूप झाला आहे, आपण आता आजच्या दिवस थांबूया, उद्या पहाटे आपण आरती करून निघूया. तर मिस्टरही म्हटले ठीक आहे, तुझी इच्छा आहे तर थांबू. म्हणून आम्ही संध्याकाळच्या आरतीला देखील वटवृक्ष मंदिरात गेलो, तिथं आरती केली. संध्याकाळी जे काही खरेदी वगैरे करायचे होते, बुक वगैरे ते सर्व घेतले. पुन्हा रूमवरती आलो आणि मला ते सर्व दृश्य दिसत होतं आणि महाराजांनी मला रात्री अक्षरशः स्वप्नामध्ये दर्शन दिलं. महाराज माझ्याशी बोलले आणि सकाळी जेव्हा उठले तेव्हा बघितलं तर महाराजांनी मला दर्शन दिलं. स्वामी माझ्याशी बोलले. माझ्या आनंदाला पारवा राहिला नाही की स्वामींना माझी भक्ती सेवा ही पोचली आणि स्वामींनी माझं दर्शन स्वीकारलं. त्यामुळे मला खूप आनंद झाला. आम्ही मग ह्याच्यामध्ये गेलो
मंदिरामध्ये गेलो, आरती वगैरे केली, पुन्हा एकदा दर्शन घेतलं. तेथून निघूच वाटत नव्हतं, पण काय करणार आता, येणं तर भागच होतं. मग आम्ही पुन्हा परतीचा प्रवास सुरू केला. ज्यावेळेस आम्ही माघारी निघालो होतो ना, त्यावेळेस एक श्वान आमच्या गाडीच्या मागे पळत येत होता, आमच्या मागे येत होता. याला काय पाहिजे काय माहिती. मिस्टरांना म्हटलं गाडी थांबवा, म्हणून गाडी थांबवली आणि तो मला खूप माझ्या अंगावरती अशा उड्या मारत होता की त्याला काय पाहिजे मला काहीच कळत नव्हतं. मग माझ्या पर्समध्ये एक बिस्किटचा पुडा होता, तो मी काय केलं, त्याला बिस्किट खोलून दिले, खाली टाकले आणि त्याने ते संपूर्ण बिस्किट खाल्ले आणि मी ते बिस्किट खाऊपर्यंत त्याच्यापाशीच थांबले. त्यानंतर त्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि मग आम्ही तिथून निघून गेलो. काय माहीत काय होतं काय नाही स्वामींचं ते आघात, कारण मागच्या जन्मीचं त्याचं माझं काही असेल किंवा स्वामी असतील, काहीच सांगता येत नाही. स्वामी कुठल्या रूपात येऊन दर्शन देतील. माझी आणि स्वामींची नाळ ही स्वामींनी पूर्णपणे घट्ट केली आहे. मी आता एक क्षणसुद्धा स्वामींशिवाय राहू शकत नाही. माझ्या मुखामध्ये खाता पिता उठता बसता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हाच दिव्य मंत्र चालू असतो. मी ते करत नाही, महाराज माझ्याकडून ते करून घेतात. हे मी खूप भाग्याने सांगते की महाराज माझ्या आयुष्यात अगोदर आले असते तर माझी आणखी आध्यात्मिक प्रगती ही झाली असती. पण काही हरकत नाही, लेट का होईना पण थेट आहे. महाराज लवकर देतात, कारण माझी सर्व इच्छा स्वामींनी आत्तापर्यंत पूर्ण केल्या आहे. स्वामी भक्तांनो, स्वामींना तुमचं काहीच नको, फक्त अंतःकरण शुद्ध आणि तुमचा भाव पाहिजे आहे. तुम्ही अंतःकरण शुद्धाने आणि भावाने जर त्यांचं नामस्मरण केलं, सेवा केली, तर महाराज नक्की तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण करतील, हे मला माहीत आहे. स्वामी भक्तांनो, असे मला हे आलेले स्वामींचे दिव्य अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.